तुम्हाला नाही का वाटत हो तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला देखणी बायको भेटली? वाटायचं काय त्यात? खरंच आहे की ते आहेच मी नशीबवान. नशीबवान तर आहेच बघा तुम्ही. हां ना. बरं ऐका ना, जायचं का आपण कुठेतरी फिरायला 2 दिवस मस्त? जाऊया ना. जायला जाऊ ग, पण इथे हातात जॉब नाही, खिशात पैसे नाही, तुला कुठे घेऊन जाऊ बाई? सचिन दादाला बोला ना, ते देतील आपल्याला पैसे. हा बोला बोला, त्यांना बोला आणि तुम्ही इथं निवांत आराम करा. म्हणजे ते जातील कामाला आणि देतील तुम्हाला आणून. जॉब सुटलाय, दुसरा बघायचा सोडलाय, नाही तर बसले माझ्या बेडवरती बिनलाजासारखे. आई ते खाऊ कुठले. अहो ताई नीट बोला ना, किती वेळा सारखं बेड दिला. तुम्ही जर नसताच दिला तर आम्ही राहिलो असतो ना तिकडं. बघा बघा कसं बिनलाजासारखं बोलतीये. एकतर कमवण्याच्या नावाने बुंबबुंब आणि नुसतं बोलायला येतं, नुसतं शब्दाला शब्द वाढवायला येतो. त्यामुळे मला आजकाल हिचं हे वागणं, हिचं रुबाबात बोलणं अजिबात पटत नाही आणि भविष्यात पुढे काही पटेल असं वाटत पण नाही. ओ प्रियाताई, असा का तमाशा करताय आणि दादांना आमच्याबद्दल काही पण कशाला सांगताय? असं वागू नका. मी तुला बोलत नाही आणि मला तुला बोलायचं पण नाही. त्यामुळे तुम्ही निघा आता इथून भिकारड्यांनो. हे येडे, अगं गप्प बस ना. अगं किती वेळ झालंय शांत बस म्हणतो, लयच बोलायला लागली. हां, आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांना मीच पोचतोय काय, त्यामुळे आता कोणीच बोलायचं नाही. आणि बाई धर ना केक काप, जगाचा वेगळा बर्थडे साजरा करतो हिजा बिंडो कुठली. अगं काप ना केक. चालली निघाली लगेच, जा जा घाल तुझी आई जा. या बघल तेव्हा नुसता तमाशाच आहे.